नमस्कार मुलांनो, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल. आज वर्ग 2 EVS मध्ये आपण आपल्या सार्वजनिक मालमत्तेबद्दल, तिचे महत्त्व आणि तिच्या देखभालीबद्दल आपली जबाबदारी जाणून घेणार आहोत. शिकवण्याचे उद्दिष्ट. या सत्राच्या अखेरीस तुम्ही हे करू शकाल. सार्वजनिक मालमत्ता ओळखा आणि गरजा आणि आवश्यकता जाणून घ्या. संकल्पना नकाशा. कीवर्ड्स. महानगरपालिका, बस स्टँड, रुग्णालय, सार्वजनिक उद्यान, पोस्ट ऑफिस, पार्सल, ऑनलाइन पोर्टल, ब्लिंकिंग लाईट, कचरा. सुजाता ही एका लहान शहरात राहणारी आनंदी मुलगी आहे. दररोज सकाळी ती तिचा गणवेश घालते, तिची बॅग घेते आणि तिच्या मैत्रिणींसोबत शाळेत जाते. तिची शाळा तिच्या घरापासून खूप दूर आहे, पण सुजाताला चालणे आवडते कारण तिला वाटेत अनेक मनोरंजक ठिकाणे दिसतात. आज सुजाताला शाळेत जाताना मोना नावाची एक नवीन मैत्रीण सापडली. ती तिच्या सोबत गेली आणि छान गप्पा मारत होती. मोना म्हणते की 2 दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांची या ठिकाणी बदली झाली होती, म्हणून ते या वसाहतीत आले होते. जाताना सुजाता पोस्ट ऑफिस पाहते. अरे मोना, मी तुला काही ठिकाणांची ओळख करून देते. इथे बघ, पोस्ट ऑफिस. पत्रे येथून पाठवली जातात. माझे वडील इथे काम करतात. ते म्हणतात की पोस्ट ऑफिस आम्हाला दूरच्या लोकांना पत्रे आणि पार्सल पाठवण्यास मदत करतात. हो, काल मी आणि आई इथे आलो. एक पत्र पोस्ट केले आणि माझ्या आजीला एक पार्सल पाठवले. आपण या पोस्ट ऑफिसचे आभार मानले पाहिजेत. रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर सुजाता एका रस्त्यावरील दिव्याकडे बोट दाखवते. पहा, तो रस्त्यावरील दिवा कसा लुकलुकत आहे. हे दिवे लोकांना रात्री सुरक्षितपणे चालण्यास मदत करतात, म्हणूनच आपण त्यांना कधीही नुकसान करू नये. आपण संबंधित विभागाला या समस्येबद्दल माहिती दिली पाहिजे. अशा परिस्थितीत माझे वडील ऑनलाइन पोर्टल किंवा हेल्पलाईन नंबरद्वारे महानगरपालिकेकडे तक्रार करतात. इथे बघ, नळ. माझी मोलकरीण येथून तिच्या घरी पाणी घेऊन जाते. ती दररोज पाण्याचे अनेक भांडे घेऊन जाते. अशा प्रकारचे सार्वजनिक नळ सर्वांना उपयुक्त आहेत, विशेषतः ज्यांच्या घरात नळ कनेक्शन नाही. कोणीही येथे पाणी गोळा करू शकते. हे पाणी अनेक लोकांसाठी उपयुक्त आहे. आपण कधीही नळ तोडू नये किंवा कधीही पाणी वाया घालवू नये. जर नळ दुरुस्त होत असेल तर आपण ताबडतोब महानगरपालिकेकडे तक्रार करावी. आपण पाणी वाहून जाऊ देऊ नये.
येथे या बस स्थानकावर जेव्हा जेव्हा आम्हाला आमच्या आजीच्या गावी घरी जायचे असेल तेव्हा आम्ही येथून बसमध्ये चढतो. माझी आई नेहमी म्हणते की बरेच लोक बस स्थानक वापरतात म्हणून आपल्याला ते स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. चॉकलेट रॅपर्स किंवा कोणत्याही प्रकारचा कचरा कुंडीत टाकावा, अन्यथा आजार एखाद्या विशिष्ट व्यक्तीला पकडू शकतो आणि त्या व्यक्तीसोबत फिरू शकतो आणि त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला पसरवू शकतो. त्या दोघांनी रस्त्यावर एक सार्वजनिक शौचालय पाहिले. सुजाता, हे बघा, हे एक सार्वजनिक शौचालय आहे. ते कोणीही वापरू शकते. गरज पडेल तेव्हा हे सार्वजनिक शौचालय वापरल्याने आपली सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आणि नीटनेटकी राहण्यास मदत होते. जेव्हा आपण हे सार्वजनिक शौचालय वापरतो तेव्हा आपण ते स्वच्छ ठेवले पाहिजे, म्हणजेच आपण पाणी योग्यरित्या फ्लश केले पाहिजे, अन्यथा त्यात असलेले जंतू आजारांना कारणीभूत ठरू शकतात. जर पाण्याची गळती दिसून आली तर आपण आपल्या वडिलांकडे किंवा महानगरपालिकेकडे तक्रार करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. ते एका वाजवी किमतीच्या दुकानाजवळून चालतात. माझी आई येथून कमी किमतीत तांदूळ आणि साखर खरेदी करते. ही दुकाने अनेक कुटुंबांना मदत करतात. अरे मोना, हे ते रुग्णालय आहे जिथे मी एका आठवड्यापूर्वी भेट दिली होती. प्रत्येक परिसरात रुग्णालये खूप महत्त्वाची असतात. ते कोणत्याही प्रकारच्या आरोग्य समस्या असलेल्या लोकांवर उपचार करतात. त्यांना वाटेत रंगीबेरंगी फुले आणि विविध प्रकारच्या पानांनी भरलेले एक सुंदर उद्यान दिसले. मोना, हे एक सार्वजनिक उद्यान आहे. बहुतेक संध्याकाळी आमचे कुटुंब ताजी हवा आणि आल्हाददायक निसर्गासाठी येथे येते. मी आणि माझा भाऊ या उद्यानात अनेक खेळ खेळतो, तर माझे पालक गप्पा मारत राहतात. आम्हाला खूप मजा येते. आज शाळेतून परतल्यानंतर आम्ही घरी जातो, फ्रेश होतो आणि येथे खेळायला येतो. या सुंदर बागेत आमच्याकडे खेळण्याचे सामान आहे. तिथे खूप फुलपाखरे, झाडे, फुले आणि बसण्यासाठी बाकडे आणि चालण्यासाठी रस्ते असतील. मोना, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण कधीही फुले तोडू नयेत किंवा इथे कचरा टाकू नये, कारण हे आपले उद्यान आहे आणि ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे, बरोबर ना? शेवटी ते सुजाताच्या शाळेत पोहोचले. अरे, आम्ही शाळेत पोहोचलो. चालत शाळेत पोहोचण्यासाठी 20 मिनिटे लागली. माझी आई म्हणते की या निरोगी सकाळी आणि सुंदर संध्याकाळी आनंदाने चालत जाऊन आपल्या सभोवतालचा परिसर आणि निसर्गाचे निरीक्षण केल्याने आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहतो. आमची शाळा मोठी आहे. त्यात 8 खोल्या आणि एक खेळाचे मैदान आहे. मी आणि माझे मित्र ती स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. मला माझी शाळा आवडते.
एक चांगला विद्यार्थी म्हणून आपली शाळा स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. लोकांना मदत करण्यासाठी आपल्याकडे शाळा, पोस्ट ऑफिस, रुग्णालये, रास्त भावाची दुकाने, शौचालये, बस स्थानके, पथदिवे, रस्त्यावरील नळ इत्यादी आहेत. हे आपल्या गरजा पूर्ण करतील. ही आपली मालमत्ता आहे, म्हणून ती सार्वजनिक मालमत्ता आहे. शहर किंवा गावातील सर्व लोक वापरत असलेल्या मालमत्तेला सार्वजनिक मालमत्ता म्हणतात. आपल्या सर्वांना या सुविधांची गरज आहे. आपण सार्वजनिक मालमत्तेचा नाश करू नये, तर त्यांचे रक्षण करावे. आपण नळ आणि रस्त्यावरील दिवे खराब करू नयेत. आपण सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवली पाहिजेत. सार्वजनिक उद्यानांमध्ये कचरा टाकू नये. सार्वजनिक मालमत्ता ही आपली मालमत्ता आहे.